हाय फ्रेंड्स, मी सागर सुरंशी. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सागर की दुनिया. सागर की दुनियामध्ये आज पिंपरी चिंचवड शहरातील समस्या क्रमांक 3 घेऊन आलेलो आहे. समस्या क्रमांक 3 आहे निगडी परिसरातील. तुम्ही बघू शकता माया मागं हा निगडीचा पूल, पवळे उड्डाण पूल. पवळे उड्डाण पुलापासून ते बजाज गेटपर्यंत पूर्ण तेवढ्या परिसरामध्ये खड्ड्याचं साम्राज्य पसरलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता गाड्याचे जास्त हे आण असल्यामुळं मी ते खड्डे तुम्हाला तिथं जाऊन दाखवू शकत नाही, पण खड्डे जास्त प्रमाणात आहे. मेट्रोचं काम पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात चालू आहे. आमचा मेट्रोला विरोध आहे का? तर कधीच नाही आहे. पण मेट्रोच्या कामाच्या आड नागरिकांच्या जीवाशी जो खेळ चालू आहे त्याच्या आम्ही विरोधात आहे. इथल्या प्रशासनाने लवकरात लवकर निगडी उड्डाण पुलापासून ते बजाज गेटपर्यंतचे जे खड्डे आहेत लवकरात लवकर भरून घ्यावे ही शासनाला मी नम्र विनंती करतो. पुढचे पण खड्डे तुम्हाला दाखवतो. चला चला आता ही द्यायचा. तर तुम्ही बघू शकता पूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य निगडी परिसरात पसरलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मोठमोठे खड्डे आणि लोक किती जीव हातात घेऊन प्रवास करतात. मागा धरून बघू नका. निगडी पुलापासून ते या बजाज गेटपर्यंत तुम्हाला मी दाखवलेलं आहे आपल्या निगडीच्या रस्त्याची समस्या. तर माझं सरकारला हेच निवेदन आहे व्हिडिओ माध्यमातून की आमचा या मेट्रोला विरोध होता तर नाही आहे, पण या मेट्रोच्या माध्यमातून जे सरकार लोकांच्या जीवाचे खेळ करते, तुम्ही या छोटे छोटे रस्ते दुरुस्त करा. कारण नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर याचा मनस्ताप घ्यायला लागतोय. कुठं रस्त्यात अपघात झाला, माणूस मेला तर त्याला जबाबदार कोण आहे? तर त्याला जबाबदार मला तर वाटते पूर्ण सरकार आहे. माणूस मेल्यानंतर सरकार प्रत्येक माणसाला 5-5 लाख रुपये शासकीय मदत म्हणून जाहीर करतं. तर माझं सरकारला मागणी आहे ते 5 लाख रुपये ते फक्त 1 लाख रुपये तुम्ही या रस्ता दुरुस्तीला घाला. रस्ता नीट पण होईल आणि एखाद्याचा जीव जाताना पण वाचेल. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले आयुक्त असतील, पिंपरी चिंचवडचं प्रशासन असतील, मी सर्वांना नम्र विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा एवढीच विनंती. नमस्कार.